हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कन्सिस्टन्सी हा प्रकार माझ्याकडनं काही होणार नाही, कारण ब्लॉग सध्या तरी माझे काही डेली येत नाहीत, कारण मला सुचतच नाही आहे काय पोस्ट करावं. पण असो, दिवसाची सुरुवात झाली विराजला स्कूलला सोडण्यापासून. त्याला सोडून घरी आले, रेडी झाले आणि मंदिरात गेले, कारण श्रावणातला पहिला सोमवार आणि महाशिवरात्र होती त्या दिवशी. तर पूजा वगैरे करायला गेलेली होती. मंदिरात गर्दी तर खूप होती. आता हे मंदिर आहे ना माझ्या घराजवळच आहे, त्यामुळे मला खूप छान वाटतं, कारण मी कधीही येऊ शकते. त्याचमुळे छान पूजा वगैरे केली आणि पूजा झाल्यानंतर ना थोडं बाहेर येऊन बसलेलो होतो. तर बाहेर येऊन बसलो ना, अंजू इथे स्नॅप काढत बसलेली होती, कारण देवालासुद्धा असं वाटायला नको की काम झालं नाही लगेच घरी निघाली. असो, आता बायकांना जरी उपवास असला तरी नवऱ्याला कधीच उपवास नसतो, कारण सगळ्या उपवासाचा ठेका बायकांनी घेतलेला असतो. त्याचमुळे तर घरी येऊन सगळ्यात मोठा टास्क होतं की कढाईमध्ये पोळ्या करणं. आजच्या दिवशी भात खिचडी करत नाही, तवा ठेवत नाही, त्याचमुळे भरपूर लोक आहे ना कढाईमध्येच पोळ्या करतात आणि मी सुद्धा तेच करत होते. आता भीती तर खूप वाटत होती की चटका लागेल की काय, पण नाही, असं काही झालं नाही. संध्याकाळच्या वेळेस आहे ना कानबाई मातेच्या दर्शनासाठी गेलेली होती. आता कानबाई माता ना माझ्या माहेरी बसते, पण तिथे काही मला जाणं होत नाही आणि नाहीच, म्हणजे मी जाऊच नाही शकत. तर आमच्या घरासमोरच मी गेलेले होते आणि मी दरच वर्षी कानबाई माता कुठेही असली तरी मी दर्शनाला जाते, कुठेही असू देत तरीसुद्धा, कारण कानबाई माताशी एक माझं वेगळंच अटॅचमेंट आहे. मला खूप छान वाटतं तिथे गेलं की, त्यांच्या पाया वगैरे पडले की. आणि खरंच दरच वर्षी कानबाई माता माझ्याकडनं सेवा करून घेत असतात त्यांचीवाली, त्यांच्या दर्शनाला मला बोलवून घेत असतात. आणि इथेसुद्धा खूप छान डेकोरेशन केलेलं होतं, खूप छान दर्शन झालेलं होतं माझं आणि माझ्या मनाला खूप भारी वाटत होतं की ह्यावर्षीसुद्धा कानबाई माताने मला दर्शनाला बोलवलं. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करा.